ची टीम आणि इतर संस्थांनी आपल्याला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आहे। आणि कोणतीही इजापत न होता हा बिबट्या सुरक्षितपणे आपण जेरबंद केलेला आहे। तुम्ही आत गेला होता, तयारी पूर्ण झाली होती, तुम्ही जखमी झालात का, अंगावर आला नाही? अजिबात नाही, जखमी वगैरे काय झालेलं नाही। व्यवस्थित पद्धतशीर नियोजनानं आम्ही व्यवस्थित जाळी झाकून पद्धतशीर एकदम त्याला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। सुरक्षितपणे आता गेलेला आहे तो। हातामध्ये काय आहे? डार्ट गन आहे, डार्ट गन। याचा वापर झाला किंवा काय? नाही, आता तो अलगद जे 2 होल होते ड्रेनेजचे, त्यातील एक होल आपण पॅक केलेले होते, दुसरं होल हे जाळीने टाकलेले होते, त्यामुळे तो येताना अलगद जाळीत आलेला आहे। त्यामुळे त्याला गनचा वापर नाही केलेला, पण हाताना पण डॉक्टरांनी आपल्या इंजेक्शन केलेलं आहे। साधारण वय काय असेल त्या बिबट्याचं? काय वय असं साधारणपणे त्याचे पूर्ण निरीक्षण करायला सांगता येणार नाही, पण फुल साईजवाला आहे, पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे। आत आपण गेल्यानंतर कोणी जखमी झालं का? कशा पद्धतीने तुम्ही यंत्रणा राखली होती? नियोजनच त्याप्रमाणे केल्यामुळे त्यामुळे कोणतीही इजा तरी रेस्क्यू दरम्यान झालेली नाही। खूप वर्षानंतर बिबट्या शहरामध्ये आलेला आहे, अनुभव थोडासा? बिबट्या शहरात येण्यामागचं कारण एक असू शकत नाही, त्याची कारणे बरेच आहेत। बऱ्यापैकी आता डोंगर वगैरे जाळले जातात, त्यामुळे गवत तिथलं नष्ट होतं आणि बिबट्याचं मुख्य पुढे हरण वगैरे तृणभक्षकच असतात, त्यामुळे गवतच नसल्यामुळे तिथे तृणभक्षक हे नाही आहेत। त्याच्या शोधात बिबट्या हा आपल्या वस्तीकडे किंवा शेताकडे। किती लोकांनी रेस्क्यू केलं तुम्ही? किती लोक? आता तसं सांगता येणार नाही, पण घातलं होतं तसं सांगता येणार नाही, पण बऱ्याच NGO पण होत्या, वन विभागाचे कर्मचारी होते, आपले अग्निशमन विभागाचे पण लोक होते, तसं एक्झॅक्ट आत्ता आपल्याला सांगता येणार नाही। खूप वर्षानंतर कोल्हापूरकरांना हा वेगळा अनुभव होता बिबट्याचा। बिबट्या आता जेरबंद झालेला आहे आणि वन विभाग असेल, पोलीस अधिकारी असेल, महापालिका कर्मचारी असेल, सर्वांनी एकत्रित हे ऑपरेशन केलं आणि त्याला आता जेरबंद केलेलं आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माझगावकर, साम TV कोल्हापूर।